तर नमस्कार मित्रांनो, कोकणची दुनिया यूट्यूब चॅनलमध्ये मी अंकित आपलं स्वागत करतो आहे. तर आज आम्ही असाच फेरफटका मारण्यासाठी जाणार आहे. आज काय असं मासे वगैरे पकडायला जाणार नाही. तर चला आता जाऊया. तर आता आलो आपल्या नेहमीच्या पाखाडीवर ना. आज काय तुम्हाला काय मासे वगैरे काय बघायला भेटणार नाही. आपला अथर्व जरा रुसला आहे आज. काय रुसला आहे, रुसून बसला आहे आज जरा. त्यामुळं मग काय रुसला नाही ह्यांना का नाही मासे दाखवतायचं आज. मासे वाटच नाही आणल्या, मग वाट्या आणायच्या. तर अथर्वने आज आपल्या वाट्याने आणला नाही, त्यामुळे आज काय करू शकत नाही. जर त्याने वाट्या आणल्या नसती तर तुम्हाला असे मासे पकडताना बघायला भेटले असते. जर आज रुसला आहे तो, पण काय नाही जास्त वेळ त्याचा रुसवा नाही राहतो. ओ मंकी, कॅच नाही करू शकलो त्याला यार. कसला होता ना, इथनं समोरनं गेला, इथनं समोरनं गेला माकड. बसलेला काहीतरी खात होता वाटतं. यार तुम्हाला दाखवायचा होता, काय माहिती कॅमेरामध्ये आलाय की नाही. लगेच गेला सपकन. तर माकड इथं आलेलं एकदम सपकन गेला समोरनं. तुम्हाला दाखवायला नाही भेटला, पण ते तिकडं एकदम त्या साईडला आहेत. त्या साईडला एकदम झाड आहे, त्या साईडला आहेत. जर असा म्हणजे बॅक कॅमेरा चालू असता ना तर तुम्हाला नक्की बघायला भेटला असता. कारण की समोरनं गेला तो सपकन गेला एकदम. आणि तिकडं त्याची टोली पण होती एकदम. काय तर बरीच टोली आहे. दोघं एकदम झाडावरती उचल बिचल काय काय करतायत तिकडं, मजा करतायत नुसती. नाही आपण मस्त जरा वेळ थांबले होती तर बघूया आता व्हिडिओमध्ये जर कॅच झाला असेल थोडासा तरी मोमेंट, तर तो तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन मी, म्हणजे एडिटिंगच्या वेळेला. पण जर झाला नसेल तर काय आता, म्हणजे बघितला तर आहे माकड तर होता असली बाबा, असा काय खोटा नाही बोलत आहो मी. तर आता आलो विहिरीच्या इथे. माकड तर तिकडे गेले. जर तुम्हाला दाखवायला भेटले असते तर ठीकच होता, पण आता काय नाही दाखवायला भेटले तर काय, कधी ना कधी तरी भेटतील दाखवायला आपल्याला. तर आता आलो आपण विहिरीच्या पुढे. अथर्वचा शेत तिकडं आहे. पावटा बिवटा लावणार नाही काय यावेळेला? यंदा नाही काय, यंदा सुका अथर्व सध्या. अथर्व तसेच सुका यावेळेला. पावटा बिवटा काय लावणार नाही. जरा लावला नसता तर वाईच आम्हाला पण भेटलं असतं. पण काय आता अथर्वची मर्जी. चाकरमानी लावणार आहे काय? मग भेटतील थोडे वाईच. आम्हाला पण भेटतील, तुम्हाला पण भेटेल काय? भेटू दे ना. आम्हाला बोलवतील पण खायला आणि भेटतील पण. हां मग चांगलं आहे. आता आलो आहे नदीच्या इथं आपल्या. तर असाच फेरफटका मारत. आज काय आपले मासे बिशे काय पकडायचे नाही असाच. कोण नेत असतील शेंगा? कोण नेतो? खालच्या वाडीतली हो की इथं खाली काय आता रात्री वगैरे कोण बघायला नसेल. खूप या चोर येत असतील आणि येऊन जात असतील. मोंगा पार्टी, चोर की पार्टी, मोंगा पार्टी. तर आता सध्या मोंगा पार्ट्या वगैरे चालू होतील. अथर्व मग तू मोंगा पार्टी करणार आहेस की नाही? 31 डिसेंबर 31ला काय नाही, मग काहीतरी करशील ना. चिकन पार्टी करणार आहे. मोंगा बिंगा काय खात नाही होय. आपल्याला एकदम मसाल्यातला लागतो काय, तेलातला फ्राय केलेला. आपल्याला असा नुसता उकडलेला नाही लागत. फ्राय पण, चिकन आवडतो. आणि काय आवडतं अजून चिकन पण आवडतो. मेला मार्गशीर्ष आहे आता तरी नाव नको काढू. कसं नाही रे, मस्त की करी आलेली झणझणीत. तर आता पाणी तर लयच कमी झालं आहे, त्यामुळे म्हणजे दाखवायचं पण वाटत नाही, एवढा पाणी कमी झालं आहे. पण इथं आता तुम्हाला बांधण घातली नाही आणि तो आता वरनं दाखवतो. ह्या साईडला आहे, म्हणजे आता पुलावरती तरी आलो आहे. आपला अथर्व इकडंच आहे. तर बघा इथं आहे ना, इथं तुम्हाला आता बॅक कॅमेऱ्याने दाखवतोच. इथं बांधण घातली नाही पोरांनी. आम्ही ज्या वेळेला आता डबे लावायला आलेलो ना मागच्या वेळेला, त्यावेळेलाच त्यांनी बांधण घातली नाही. आणि हे काय ठेवली नाही, गाडीचा वगैरे काहीतरी लावून ठेवली नाही त्याच्यावरती. इंटरनॅशनल आहे. तर आता तो तुम्हाला दाखवतो बॅक कॅमेऱ्याने. तर हा बघा इथं बांधण घातली नाही, छोटासा, काय असं काय मोठा नाही आहे. अथर्व आपल्याला काय बोलायचं आहे याच्याबद्दल? बांधण तुटलं आहे, त्यातले मासे वगैरे गेले असतील असं बोलतोय अथर्व की साडी एका साईडने सुटली, ती लावली नाही. ती फक्त मोठ्या सुतेरे असतील. हो काय? बिन काट्याच्या काय पण. हा आपला अथर्व आहे ना, डॅम्बिस होत चाललाय. काहीही बोलतो सध्या, माहिती आहे. बिन काट्याच्या असते सुतेरी, काट्याची असते. गप, काही बोलेल. बघा काय बोलतोय. सापाला काय काटा नसतो, सगळ्याला काटा असतं. गप, काहीही बोलतो. तर हा बघा बांधणबद्दल आपण बोलूया. तर इथं छोटासा एकदम त्यांनी बांधण घातली नाही आणि काहीतरी गाडीचा काहीतरी वारसा टाकली नाही. काय माहिती कुठल्या गाडीचा काय काढून आणली नाही. आणि असंच वरती एकदम सपोर्टला टाकली नाही. आणि एक तिथं मोठी दगड ठेवली नाही. आणि आजूबाजूला सगळी मस्तपैकी जाळी केली नाही. पण बघू शकता इथे खाली साईडनी पाणी जातो आहे, म्हणजे त्यातनं मासे उलगवून जात असतील. त्यामुळे काय उपयोग वाटत नाही मला याचा.
साडी बिडी फाडली नसतील किरव्यानी. किरव्यानी नाही फाडली नाही ती, बरोबर लागला नाही तो, पाण्याने वाहून वाहून तो गेलाय, तिथला दगड निघालाय. मग काय बोलतोस, तू पण लावणारच बांधण? नाही बाय, आपल्या नाही व्हायचा बांधून बिंधन नाही. का? आपण वाट्या लावतो त्याच बरं. वाट्या लावतात त्याच बऱ्या, ॲटलिस्ट त्याला भेटतात तरी 4-5. या बांधणाला कोण घेऊन जाईल काय काय सांगता येत नाही काय अथर्व. आपली मेहनत हम्म. बाकी नेतील. मग तसाच असतो. तर अथर्व आपल्याला काय बोलायचं आहे का? तर आता डिसेंबरपर्यंत इकडं पाणी आहे या साईडला, आणि या साईडला कमी आहे जरा पुलाच्या खालती. मग तू कधीपर्यंत आटेल असं तुला वाटतंय? ते आता बघू जानेवारीपर्यंत. जानेवारीपर्यंत राहील काय म्हणजे तुला वाटतंय? हो, बांधारा वगैरे घातले आहे ना. बंधारा 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 वगैरे घातलेला आहे तिकडच्या साईडला. तर कपडे धुवायपर्यंत राहू शकतो तो. जरा शेवाळी पण दिसायला लागली. हो, शेवाळी पण लय झाली. मग पुढं काय पाणी काय बघू शकता इकडं पाणी आता पोळ्यासारखं वगैरे मन नाही करणार. का रे, पवायला जा की तू. शेवाळे शिशी घाण. तर इकडच्या बाजूला असा सुकलेला गवत दिसायला बघत असेल तुम्हाला. आता पाऊस गेलाय ना, पाऊस गेल्याच्या नंतरला मग उन्हाळा गेल्यानंतर पावसाला आला. नाही, मग उन्हाळा आलाय कारण का आता चारबीर वजी पावसाला गेला. होलीच्या वेळेला ही कापायला लागतात असे. काय बोलतात त्याला? वरडी गवताची वरडी होमाला वगैरे लागतात ना. नंतरला मग तारव्याला वगैरे पण लागतात. तर आता आपण जाऊया पुढं. काय दिसतोय का पाणी तिकडे कुठे? हो दिसतोय. पाणी दिसतोय की शेवाळी दिसते नुसती? शेवाळी त्या साईडला आहे ती, एवढी पण शेवाळी नाही आहे तिकडं वरती, पण खालतीच एवढी जास्त आहे. खालती का पाणी कमी आहे ना इकडं, म्हणून वरती जास्त आहे. वरती पण बंधारा घातलेला आहे ना, म्हणून. मग बंधारा घालतात तो चांगल्यासाठी की वाईटासाठी? चांगल्यासाठी, पाणी राहण्यासाठी. तर असाच फेरफटका मारण्यासाठी आलेलो आपण. जरा अथर्वला बोर झाला त्याच्यामुळं आलो. अथर्व बोर झालास की आंबा झालास रे? बोर झाला तो, आंबा नाही होत. कारण की आंबा तो मे महिन्यात होतो, नुसता आंब्याखालीच असतो. काय घरातली शोधत असतात आणि आंब्याखाली काय. आता बोरीवर असतो ना, म्हणून बोर होतो. आता सध्या बोरीवर असतो, कारण की आता सध्या बोरांचा सीझन आहे. आता मार्गशीर्ष महिना चालू होईल, मग गुरुवारी बोरच भेटतील खायला. काय मग घर घ्यायला जातोस की नाही प्रत्येकाचे? नाही, गुरुवारी का जातोस की? मग शेवटच्या गुरुवारी जातोस फक्त? पाया पडायला तो जवळ जातो. मग जवळ म्हणजे आमच्याकडं, परत कोण अक्षदाकडं, अजून कोण? अक्षदाकडं नाही मांडत का? पहिले मांडायचे. त्याच्यानंतरला कोण आशिषकडं, अजून असे बरेच आहेत घरं. तर आजूबाजूला आहेत तिथं जातो, म्हणजे जी वाडीत आहेत तिथपर्यंतच जातो. असं काय बाहेर जास्त लांब नाही. हां, पाया पडायला बोलवतातच. खास अथर्वला बोलवतात सगळी. काय मग वरदला वगैरे पण बोलवतात. तर सगळ्यांनाच बोलवतात आणि सगळीच येतात एकदम मस्तपैकी आवडीने येतात. आणि मस्तपैकी बोरं भेटतात फक्त. काय यावर्षी काय ठेवणार? मोठ्या माणसाने केली त्याची. पोरं आहेत नाही, डबल येतात म्हणून त्यांना बोरं कशी द्यायला बरी पडतात. काय डबल नाही असतो? हां, डबल येतात. आपला खास करून अथर्व डबल येतो नाही तीर्थ घ्यायला. पहिला यायचाच की नाही? तो लहानपणी तेव्हा लहानपणी यायचा तो. तर आता मार्गशीर्ष महिना चालू झाला आहे. अथर्वची मासेमध्ये पण आता बंद होत चालले हळूहळू. काय अथर्व? हो, कारण की त्याला आता मासे पकडायला, म्हणजे मासे पकडून काय करणार तो आता? मासे तर कोण खाणार नाही जास्त. आमच्या घरात पण नाही कोण खाणार. हो, आणि आमच्या घरात पण कोण नाही खाणार. पुन्हा द्यायची कोणाला? तुम्हाला पाहिजे असेल तर सांगा, मग आम्ही पकडू. पण तुम्हाला जर पाहिजे असतील तर तुम्हाला इकडे यायला लागेल. ज्याला कुठनं आणलेस तुम्हाला? काय वाट कुठं आहे? चल पुढे हाय काय वाट? चल. तर अथर्व आपला आहे तिकडं. अथर्व आपल्याला वाट दाखवणार आहे आणि त्याच्या मागणं आपल्याला जायचं आहे. ही काय नाचणी आहे ना रे? ही नाचणीचं शेत आहे बघा मस्तपैकी. अजून काय काढलेली नाही कारण की अजून झाले नाही आहेत. हां, काय काढलेली आहे पण पूर्ण नाही काढलेली आहे. बस नाचणीचं पीक अजून तयार नाही झालं आहे, त्याच्यामुळं काही असेच ठेवली नाहीत. आणि काय ते काढून टाकलेले आहेत. म्हणजे आता फिरत आता कुठल्या वाटेने आला असं तुम्ही बोलत असाल, पण आता आपल्याला अथर्वनी फिरत कुठल्या वाटेने आणला नाही. जी वाट मेळ्या शेताकडे जाते. इकडून बघू शकता विस्तृत असा एकदम मोठा मैदान आहे. सगळा झाले, कापणी वगैरे कंप्लीट झाले यांची वाटतं.
काय माहिती त्यांचा काहीतरी लावली नसेल त्यांनी, किंवा अजून काहीतरी लावली नसेल. हां नको आता कशाला तिकडे जायचं परत. तर हा मोठाच्या मोठा शेत आहे, बघू शकता मेढा शेत, जिथं पहिले मॅचेस व्हायच्या. आणि ह्या आधीच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला हा दाखवला आहे शेत. अथर्व पण होता त्यावेळेला आणि तिथं ते बाबा पण होते. तर आणि त्यावेळेला काय होतं की कापणीचं काम चालू होतं ना रे, कापणीचं काम, भात कापणीचं काम चालू होतं. बघू शकता एवढा मोठा शेत आहे आणि किती मॅनपॉवर लागत असेल. एवढी मोठी भात आहे जो तो कापायला किती मॅनपॉवर लागत असेल विचार करा, खूप लागते. आणि म्हणजे कापणी पण बघायला गेलं तर आठवडाभर चालू असते, 2 आठवडे तरी लागतात एवढी भात कापायला. तर ह्या वाटेने कधी मी तुम्हाला आणली नसेल, पण आता आणतो आहे कारण की अथर्वने बोलला की त्या साईडून नको, जरा इकडून तुम्हाला नवीन व्ह्यू दाखवू आम्ही, त्यामुळे या वाटेने येतो आहे. तर काय आहे की हा जो मेढा शेत आहे तिथूनच ही जाते वाट आणि तिकडून मंदिराच्या इथून ही वाट बाहेर पडते. तर त्याच वाटेने आता चाललो आहे. काय अथर्व मग अजून काय बोलायचं आहे? या वाटेने आणलीस काय? तिकडून तुला काय नडतो काय? नाही ना. नाही काय, पण तिकडून जरा असा तुला लांब यायचा होता म्हणून इकडून आणलीस काय? हो. जरा कंटाळा आला त्याला, त्यामुळे इकडची शेती पण बघायची होती. हा पाणी कसलं एवढं आता? तिथं ही आहे ना, उपिळ आहे काय? उकील पण आहे आणि तो धबका पण आहे. हां, तर तिकडं उपिळ आहे, त्याच्यामुळं बघू शकता मागे शेत दिसत असेल तुम्हाला. जर नसेल दिसत तर हा बघा आता तरी दिसत असेल. तर हे शेत आहे, आता ते पाणी दिसतोय तुम्हाला. हां, ते बारीक बारीक मासे असणार त्याच्यात. तर पाणी का दिसतं आहे कारण की उपेळ आहे तिकडे त्या साईडला मागे, जी की त्या मेढा शेतात येते, त्यामुळे तो पाणी आहे. मी बोललो अचानक काय पाऊस बिऊस पडला नाही आणि पाणी कसला काय तर तेच उपिळ आहे तिकडं त्या शेतात, त्याच्यामुळे तो पाणी. ते गाडी आली वाटतं कोणाची तरी. कोण आला काय माहिती, आपल्याला काय करायचं. लय हॉर्न वाजवतोय पण सिलेंडरवाले आहेत. तर आता या वाटेने चाललं. तर या वाटेने पण बरेच वेळा आलो आहे आपण. जो आता रस्ता दिसतोय तुम्हाला, तर हा तिकडे थोरला बांध आहे, तर त्या साईडला रस्ता जातो. त्या साईडने आपल्याला अथर्वने आणलं, एकदम मेढा शेताच्या इकडून वाढ जाते तिथून. आता सरळ आम्ही या वाटेने जातो आहे. बघा इथे एक छोटासा काजूचं झाड आहे आणि आपली अशी इथून, आणि इथे एक वाडा आहे. हा बघा इथं वाडा आहे आणि इथून अशी वाट जाते, ती मंदिराच्या इथून बाहेर पडते. तर आता ह्या वाटेने आम्ही जाणार आहोत. तर हो चल पुढं, नको हा मागच, मी होतो पुढं. तर हीच आहे ती वाट, जी वाट तुम्ही बघण्यासाठी आता उत्सुक होतात असं मी का म्हणेन. मीच आणले तुम्हाला ह्या सेटन, अथर्वनी आणला नाही, त्यामुळं आपल्याला यायला लागला आहे. तर आता चाललो आहे. आता मंदिराच्या इथून डायरेक्ट बाहेर पडू, म्हणजे काय एवढा पण लांब नाही आहे, 1-2 मिनटाचा रस्ता आहे. आणि इकडं आता गवत पण जास्त आला आहे, त्यामुळे क्वचितच इकडून येतो. नाही तर आपली ती नदीच्या इथून जायचा आणि त्याच वाटेने परत वापस यायचा, असं आपलं चालू असतं. मी तर त्याच वाटेने येणार होतो, पण अथर्व बोलायला लागला आपला की नको या साईडून जाऊया, जरा काहीतरी तुम्हाला नवीन दाखवायचा प्रयत्न करूया, म्हणून याने आपल्याला इकडून आणला. काय अथर्व? हो बोलतोय बघा, हो नुसता हो हो बोलतो, बाकी काय नाही बोलत. नाही पण बोल. काय माहिती मंकी आलेत की काय, मगाशी मंकी दिसले, इकडं पण आवाज येतोय असा, पण मंकी नसतील इकडं. मंकी तिकडंच होते, मंकी किंग, जंगल का राजा मंकी किंग. काय जंगलच्या राजाचं सिंह आहे ना, आपल्यासाठी मंकी किंग. मस्त वाटतात ते. काय मंकी खूप खूप. तेच आता आलो आहे दगडांवरून चढत लोकांची पत्ती दम टाकत आम्ही सध्या आता आलो आहे मंदिराच्या इथून. आता ही वाट बाहेर पडणार आहे. तर हां, लोकांची पत्री फोडतात. नाही फोडत. तर बघू शकता मागे गणपती मंदिर आहे आमचं, तर इथूनच ही वाट आता बाहेर पडते. तर आता सध्या आलो आहे आता या वाटेने. अथर्व आपला झाला आहे पुढं, घाबरतो म्हणून लगेच पुढे गेला. काय अथर्व? नाही मग थांब जरा, तूच सांगितलंस पुढे. घाबरतो बघा, लगेच पुढे गेला, मागं नाही थांबवत. काय घाबरतोस की काय? नाही घाबरत नाही. मग लगेच पळालास तू ठेवून तिथं? नाही काय सांगितलं झाला इकडं जायचं कसा. तर सध्या मंदिराचं काम चालू आहे, त्याच्यामुळे यात बाजूला खडी आणि माती दिसेल तुम्हाला. आणि हे आमचं गणपतीचं मंदिर आहे. आता थोडा काम आहे त्याच्यामुळे
खडी वगैरे टाकलेली आहे. आणि हे पेंडं कोणाचे आहेत अजून इथं ते बाजूला? अक्षदाचे अक्षदानी अजून येलं नाही काय? नाही. कधीपर्यंत? टाकायला कधीपर्यंत होणार आहे मग त्यांचा कंप्लीट? काय माहीत, लवकर उचला लागतील नाही तर वाळू हम्म. बिळू हो जास्त, पण कारण की खार जर पडतेच मग त्याच्याने वाळू वगैरे येण्याची शक्यता आहे. त्यामुळे अक्षय काष्टे लवकरात लवकर आपले हे पेंडे काढून टाका. काय? हो. हो. तर आता आलो आहे आम्ही आमच्या घरी. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर.